हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. राधे राधे. आमच्या इथे श्रीमद भागवत कथाचा सप्ताह चालला होता, पारायण. तर आम्ही 7 दिवस वेगवेगळ्या साड्या वगैरे घालून इथे येत होतो. तर हा दुसरा दिवस होता. लाल साडी कलर होता आणि त्या दिवशी पहिला पिवळा कलर होता. गुरुवारी चालू झाल्यामुळे स्वामींचा कलर आवडतो ना स्वामींना, पिवळा, म्हणून आम्ही पिवळा कलर घातलेला. आणि हा दुसरा दिवसाचं होतं शूट. आणि एवढं सुंदर वाटत होतं ना. हे गुजरातीमध्ये सगळं बोलत होते स्वामी, पण मी लाईव्ह घेत होते. माझा दुसरा यूट्यूब चॅनल आहे, वर्षा लाईव्ह ब्युटिफुल, त्याच्यावरती लाईव्ह घेत होते मी. तर कोणाला बघायचं असेल तर वर्षा लाईव्ह ब्युटिफुलवरती लाईव्ह बघा. पण गुजराती असलं तरी आपल्याला थोडं तरी ते भाषामध्ये समजून जातंच. आणि एवढं सुंदर वाटत होतं ना हे ऐकताना. मला एवढं पण डीपली नाही जमत म्हणजे समजत ते काय 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 बोलतात ते. पण ऐकताना आणि हे देवाचं नामस्मरण करताना एवढं सुंदर वाटत होतं ना, की बस सगळं विसरल्यागत होत होतं. एवढं सुंदर वाटतं ना. आणि खूप नशिबानं मला म्हणजे हे श्रीमद भागवत कथा ऐकायला भेटत होते. मी खूप नशिबानं समजते. नंतरनं कांदा आणि लसूण बिना वापरता हे जेवण होतं 7 दिवस, प्रसाद देवाचा. तर एवढं टेस्टी होतं ना हे. तर हे बघा, इथे लाईन लागलेली. नंतर संध्याकाळी आम्ही दर्शन करून घरी गेलो होतो. हे बघा स्वामी आहेत. हे सगळे आपले साईबाबा, गजानन महाराज वगैरे हे सगळं इथं तुम्हाला माहिती आहे, मी दाखवतेच इथे. रोज आम्ही 7 दिवस आता इथे कंटिन्यू येणार होतो. इथं हे जेवण वगैरे बनवतात हे. रामकृष्ण हरी. नंतर आम्ही फोटोशूट वगैरे केला होता लाल साडीमध्ये. आम्ही सगळ्यांनी स्वामींची सेवा घेतली होती ना, तर आम्ही सेवेकरी म्हणून तिथे करत होतो. एवढे जण सगळे होतो आम्ही. तर श्री स्वामी समर्थ. आणि खूपच छान वाटत होतं. नंतर आम्ही घरी गेलो. आणि कसं वाटलं नक्की सांगा ब्लॉग. राधे राधे. जय श्रीकृष्ण. बाय.